आज आपण इफिस्करास पत्रात जायचं नाहीये, तेवढं ही गोष्ट आहे. तर आपण आज विशेष करून स्त्रियांसंदर्भात पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि ही गरज फार महत्वाची आहे. देवाच्या वचनाद्वारे आपण हे पाहणं हे तेवढंच आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस आपण देवबापाचं वचन पाहतो आणि आपण देवबापाच्या वचनाकडे अवलोकन करतो, देवाचं वचन आपल्याला प्रत्येक आपल्या आयुष्यामधील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक जबाबदारीसाठी गोष्टी शिकवतं. आणि मग आज आपण पाहणार आहोत की स्त्री म्हणून जी जबाबदारी आहे ती नेमकी काय आहे. आज शास्त्रामध्ये विशेष करून आपण जो शास्त्र भाग पाहणार आहे तो सर्वांच्या परिचयाचा आहे. म्हणजे कदाचित तुम्ही तो शास्त्र भाग खूपदा वाचला असेल, विशेष करून स्त्रियांनी. तुम्ही मला सांगा बरं, कोणता शास्त्र भागाविषयी मी बोलत आहे? नीतिसूत्रे. अरे सगळ्यांनाच म्हणजे माहित आहे ते की, पण आपल्या मंडळीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये कधीच ह्याच्यावर मी संदेश दिला नाहीये. ओके, नीतिसूत्रे 31 वर मी कधीच देवाच्या वचनातून बोललो नाही. इनफॅक्ट काल पण जे महिलांचं सेमिनार होतं त्याच्यामध्ये पण नीतिसूत्रे 31चा एकही भाग नव्हता, म्हणजे एकही वचन नव्हतं नीतिसूत्रे 31चं. मग तुम्ही म्हणाल की अरे हे नसताना पण महिलांचं सेमिनार कसं काय तुम्ही घेतलेलं आहे, हा ना, महिलांचं कसं काय संमेलन तुम्ही घेता की नीतिसूत्रेचा सहभागच नाही 31चा, तुम्ही घ्यायला पाहिजे. तर आज आपण विशेष करून नीतिसूत्रे 31 पाहणार आहोत. आणि सगळ्यांनी वचनाकडे लक्ष द्या, कारण ना एक वचन आहे, ते वचन मी वाचलं 31व, तर तुम्हाला समजेल बघा इथं काय लिहिलंय. 10वं वचन बर का, नीतिसूत्रे 31चं 10वं वचन. आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला एक ड्रॉबॅक सांगतो मी काय आहे तो. बघा हे वचन असं आहे, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. ओके, हे वचन वाचल्या वाचल्या आपल्याला असं होतं की सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते आणि तिचं मोल मोत्यापेक्षा पण अनमोल आहे असं म्हटलेलं आहे. असं म्हणायला आपण म्हणतो की अच्छा, म्हणजे पुरुषाला सद्गुणी स्त्री मिळणं महत्वाचं आहे आणि एखाद्या स्त्रीला सद्गुणी पुरुष मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे, त्याचं मोल काय आहे की नाहीये. म्हणजे हिचं मोल आहे मोत्यापेक्षा अनमोल आहे, पण त्याचं काय, त्याला मिळाला पाहिजे की नाही. तर स्तोत्र जे आहेत ना त्याच्यामध्ये पुरुषा संदर्भात पण लिहिलंय बरं का. पण आजचा जो दिवस आहे तो आपण विशेष करून स्त्रियांना देऊया आणि मग देवाचं वचन स्त्रीला काय म्हणतं त्याकडे आपण लक्ष देऊया. तर 20वा अध्याय पुरुषांसंदर्भात पण आहे बरं का. 20वा अध्याय आणि 6वं वचन, नीतिसूत्रे 20 आणि 6, तिथं असं लिहिलंय बघा, दयेचा आव घालणारे बहुत आहेत. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, दयेचा आव घालणारे किंवा घेणारे कसे आहेत, बहुत आहेत. दयेचा आव म्हणजे माहिती आहे ना, तो आव काय असतो, आव अन्न. हा, म्हणजे दयेचा आव, किती मी दयाळू आहे माहितीये का, मी तुझी किती काळजी घेतो माहितीये का, अहो मला तुझीच काळजी आहे माहितीये का. तर दयेचा आव आणणारे जे आहेत ना ते काय आहेत, बहुत आहेत. पण बघा वचन काय म्हटलंय, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो, म्हणजे पती कोणास मिळेल भरवशाचा, म्हणजे सद्गुणी स्त्री बोलले ना. तर इथं असंच आहे बरं का. म्हणून आज आपण पुरुषाकडे नाही जाणार भरवशाचा पुरुष कसा मिळवायचा किंवा काय. आज आपण त्या स्त्रीकडे जाऊया आणि ते समजून घेऊया नेमकं काय आहे. तर आज आपण सगळेजण नीतिसूत्रे याचा 31 जो आहे तिकडे आपण जाऊ. आणि 31वा जो पूर्ण अध्याय आहे तो अध्याय कुणाविषयी बोलतो, काय बोलतो, आपण काय त्यातून शिकू शकतो, स्त्रियांसाठी आज विशेष करून काय आहे, ज्या मुली आहेत येणाऱ्या दिवशी स्त्रिया होणार आहेत त्यांच्यासाठी पण आजचा संदेश काय सांगत आहे. त्याचबरोबर जे मुलं आहेत जे येणाऱ्या टायमामध्ये पुरुष होणार आहेत आणि आपलं विवाह करणार आहेत, त्यांनी येणाऱ्या आपल्या स्त्रीकडं कसं पाहावं. कारण 10वं वचन असं म्हणतं की सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते, तिचे मोल कसं आहे, मोत्यापेक्षा पण ती अनमोल आहे. तर मला तुम्ही सांगा, रोडवरून चालले तुम्ही, ओके, अरे हे काय, अरे मोती मिळाला, वा, हा बघ मोती मिळाला मला, अरे किती चांगला आहे. तर ह्याचं योग्य ट्रान्सलेशन असे रत्न, ह्याचं ट्रान्सलेशन आहे रत्न. तुम्हाला वाटतं का रत्न असाच जाता जाता मिळतो, ओके, किंवा असं तुम्ही चाललाय आणि ना तुम्हाला आढळलं की एका ठिकाणी तुम्ही गेला आणि तुम्हाला तिथे रत्नच आढळले खूप सारे, नाही, असं नाहीये ते. म्हणजे हे मिळणं, हे मोती मिळणं ही काय आहे, अनमोल गोष्ट आहे.
ही अशीच मिळत नाही की अरे हा खूप चाललेत. पण तुम्हाला माहित आहे, माझी एक प्रभूजवळ प्रार्थना आहे माहितीये का, की हे आपलं चर्च अशा रीतीनं व्हावं की इथं असे मोती खूप मिळावेत आणि असे मोती इथं खूप असावेत. म्हणजे लोकांना जर मोती कुठे असं म्हटलं की मला ते उन्नती चर्च आणि तिथे जाऊ, तिथं खूप सारे तुम्हाला मोती मिळतील. तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, कारण हे अशक्य आहे की हे जे अनमोल मोती आहेत ना, हे मिळणं कसं आहे, अशक्य आहे, एकदम अशक्य आहे. तर हे काय स्तोत्र आहे, नक्की काय बोलत आहे तुम्हाला घेऊन जातो बघा. वचन 1, ओके, वचन 1 असं म्हटलेलं आहे, लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी. ओके, लमुएल जो राजा आहे ह्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की हा कदाचित शलमोन आहे किंवा कदाचित हिजकिया आहे. लमुएल राजा कोण आहे याच्यावर प्रश्नचिन्ह आहे, त्याच्याविषयी जास्त माहिती नाहीये. पण एक माहिती समोर येते की ह्याची आई यहुदी आहे, कारण जे पुढे शिक्षण दिलेलं आहे हे एका यहुदी स्त्रीचं शिक्षण आहे. तर हे जे स्तोत्र आहे किंवा हे नीतिसूत्रे आहे, हे संपूर्ण नीतिसूत्रे हे एक स्त्रीनं एका मुलाला शिकवलेली वाणी आहे. स्त्रीनं एका मातेनं आपल्या मुलाला शिकवलेले हे स्तोत्र आहे. हे त्यानं लिहिलेलं आहे, पण शिकवलेलं कुणी आहे, आईने. तर हे जे स्तोत्र आहे किंवा हे जे नीतिसूत्रे आहे हे संपूर्ण कुणाचं आहे, तर एका आईचं आहे, जी आई एका मुलाला काय करत आहे, वाणी देत आहे, सांगत आहे की नेमकं काय करायला पाहिजे. तर एक आईची काळजी मुलासंदर्भात काय आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर समजून घ्या, हे महत्वाचं आहे जे आपण वाचणार आहे. ही काय शिकवत आहे जरा असं आपण बघूया मुलांना. आज आई म्हणून मुलांना शिक्षण देणं काय आहे आणि त्याचबरोबर लमुएलाची आई नेमकी काय बोलत आहे त्याच्याकडे आपण बघूया. लमुएल, मी म्हटलं तुम्हाला की त्याच्याविषयी काहीच माहिती जास्त शास्त्रामध्ये नाही आहे की हा कोण होता, पण असं बोललं जातं की हा जो शलमोन राजा आहे त्याचंच दुसरं नाव आहे लमुएल. काही जण नाही हिजकिया राजा आहे, पण एक मात्र दिसतं की ह्याची आई यहुदी आहे. का आहे मी तुम्हाला ते थोड्या वेळात सांगतो. पण ह्या शिक्षणामधून काय दिसतं, ह्या शिक्षणामधून काय समजतं, ओके, तिकडे आपण जाऊया. महत्वाचं आहे शिक्षण काय देत आहे बघा मुलालाही. पहिली गोष्ट अशी म्हणते, माझ्या मुला मी काय सांगू, माझ्या पोटच्या मुला मी काय सांगू, माझ्या नवसाच्या मुला मी काय सांगू. मी सुरुवात कुठून करू, मी तुझ्यावर एवढं प्रेम करते, मी सुरुवात कुठून करू. मला तुला काहीतरी सांगायचं आहे, फार विलक्षण महत्वाचं काहीतरी सांगायचं. ओके, मी सुरुवात कुठून करू. सुरुवात ती अशी करते बघा, ती अशी म्हणते, तू आपले वीर्य स्त्रियास देऊ नको. स्त्रियास देऊ नको, स्त्रियास हे प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे खूप साऱ्या स्त्रिया. म्हणजे ती त्याला पहिलं शिक्षण असं देते की एकनिष्ठ अस. ती त्याला स्टार्टिंगला काय म्हणते, स्त्री, ती त्याला शिक्षण देताना म्हणते, माझ्या मुला एका स्त्री संगती काय कर, एकनिष्ठ अस. तिथून ती सुरुवात करते. प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे आजच्या जगामध्ये. जेव्हा आपण नीतिसूत्रे वाचतो, नीतिसूत्रे म्हणजे नीतीनं वागण्याची स्तोत्रे. नीतीनं कसं वागावं, काय राहावं, कसं तुम्ही तुमचं जीवन जगावं, यासाठी असणारी ही वचनं आहेत. ही वचनं काय म्हणतात की तुम्ही योग्य शिक्षण कसं द्यावं, तुम्ही योग्य कसं तुमचे लोक येणाऱ्या दिवसामध्ये तयार करावेत. आणि इथं तर एक आई आपल्या मुलाला काय करत आहे, तयार करत आहे आणि मुलाला काही गोष्टी सांगत आहे. जे या ठिकाणी माता आहेत, ज्या आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ इच्छितात, त्यांनी विशेष करून कान देऊन आजचं वचन ऐका. कारण तुम्ही तुमच्या लेकरांना काय शिक्षण द्यावं यासाठी लमुएलाची आईनं काय केलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे. तुम्ही कदाचित जर आई आहात, इथं बसलेले आहात आणि मी माझ्या मुलांना ना योग्य जगातलं शिक्षण देते, योग्य जगातल्या गोष्टी प्रोव्हाइड करते, त्यांच्या जेवणाचं, खाण्याचं, पाण्याचं बघते, पण त्याच्या पलीकडं ही जी आई आहे ती काहीतरी देत आहे शिक्षण. ते महत्वाचं आहे. प्रियांनो, सगळं नीतिसूत्रे बघा तुम्ही, ह्याच्या अगोदरची सगळे 30-30 नीतिसूत्रे बघा. त्याच्यामध्ये ज्या स्त्रिया इथे संबोधलेल्या आहेत ना 30 नीतिसूत्रेमध्ये, त्या स्त्रिया कोण आहेत माहितीये का? व्यभिचारी, वेश्या, ज्या संसार उधळून लावणार आहेत, अशा सर्व स्त्रियांची उदाहरणं तुम्हाला 30 नीतिसूत्रेमध्ये दिसतात. आणि 31वं जे नीतिसूत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी स्त्री दिसते जी स्त्री सद्गुणानं भरलेली आहे. आणि तिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ही कोण आहे, ही काय करणारी आहे, तर ही फ्युचर आपल्या मुलाला घडवणारी आहे, त्या मुलाला बनवणारी आहे. तर तुम्ही विशेष करून ज्या स्त्रिया आहात त्यांनी लक्ष द्या. जी मुलं या ठिकाणी तरुण आहात, तुमच्या होणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी कशा रीतीनं असावं त्याचं शिक्षण एक आई मुलांना देत आहे.
म्हणून कान देऊन ऐका, ते महत्वाचं आहे. ज्या तरुण मुली आहेत, तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण तुम्ही कसं जीवन जगावं पुढचं हे या ठिकाणी शिकवण्यात आलेलं आहे. तो अशी म्हणते, तू स्त्रियास देऊ नको, आपलं मन राजाचा नाश करणाऱ्यास वश होऊ देऊ नको. म्हणतो जे लोक राजाला मारून टाकायचं म्हणतात, त्यांच्याकडे तुझं कळ जाऊ नये, तुझं लक्ष तिकडं जाऊ नये. यानं काल मी ना बोलत असताना असं म्हणालो बघा, की आपण कधी कधी ना ज्यावेळेस यंग असतो, टीन असतो, आपल्याला ना थोडस असं छान राहायला आवडतं. छान म्हणजे इन द सेन्स थोडस रुबावानं, आवाज मोठा करून, जिवंत आपलं रक्त असतं सळसळणारं, आपण रोळून झालेलो असतो, आपण एक असा भाईसारखा, गुंड्यासारखा राहावं असं आपल्याला वाटत असतं. कुणी एक केलं तर आपल्याला का रे म्हणून जावं असं वाटत असतं. आपण आपला स्वभाव मूळचा त्या दिशेने असतो. एक आई शिक्षण काय देते माहितीये का, की लक्षात ठेव, वश होऊ नको या गोष्टींना, या गोष्टींपासून बाहेर ये, या तुला फार दूरवर नेणार नाहीयेत, बाहेर ये. एवढंच नाही, ती काय बोलते बघा, हे लमवेला द्राक्षारस पिणे राजा शोभत नाही. आता ही 2 वचनं आहेत ना कंटिन्यू, ही द्राक्षारसाविषयी बोलतात, व्यसनाविषयी बोलतात. त्याच्यापासून दूर ये, ती करू नको. शिक्षण देत आहे ती म्हणते द्राक्षारस पिणे राजा शोभत नाही, राजास ते नाही शोभत. मध्ये कोठे आहे असे विचारणे सरदारास शोभत नाही. तिकडे जाऊच नको, त्या रोडला त्याच्याविषयी विचारच नको करू, त्याच्याविषयी बोलू पण नको, असं ती बोलते. ती मध्ये ते प्याले तर धर्मशास्त्र विसरून पिडलेल्या न्याय विपरीत करतील. जे लोक पितात त्यांना काय होईल, त्या नशेमध्ये जातील आणि धर्मशास्त्राचा विपरीत न्याय करतील. अरे तुझ्याजवळ हे सर्व आहे, जेव्हा तू ते पिशील त्यावेळेस त्या मध्य प्राशरामध्ये तू जाशील, जे शिकवण्यात तुला आलेलं आहे ते तू योग्य प्रकारे बाहेर नाही काढणार, विसरून जाशील, अयोग्य रीतीने वर्तन करायला लागशील. संभाळ. लगेच बघा पुढे काय म्हणते ती, अशी म्हणती, मरणाच्या लागास असलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे. लक्षात ठेव, तू काय करत आहेस त्याकडे लक्ष दे. जरा थांब, मदतनीस हो. जे आजारी आहेत, जे गरजू आहेत, त्यांना पुढे जाऊन मदत कर. आई आपल्या मुलाला तयार करत आहे. काय म्हणत आहे बघा पुढे ती असं म्हणते, त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी. म्हणजे जे लोक विपत्तीमध्ये आहेत त्यांनी कसं विसरता येईल यासाठी तू सगळ्यात पहिला पुढे हो लंबवेला. त्यांना जाऊन हेल्प कर, त्यांना जाऊन मदत कर. हे तुझं काम आहे. माघार घेऊ नको. काय चाललंय जाऊ दे तिकडे, तुला काय करायचं, त्यांच्यामध्ये का पडतोस. ह्याच्या आधी त्याला एनकरेज कर की तुला काय करायचं, त्यांच्यामध्ये जायचंय. काय म्हटलंय बघा, मुख्यांच्या वतीने, महत्वाचं आहे बरं काय, जे लोक बोलू शकत नाहीत, आई मुलाला शिक्षण देते. काय म्हणजे जे लोक बोलू शकत नाहीत त्यांचा कैवार घे. म्हणजे जे मुके आहेत, मुके म्हणजे बोलण्यानच नाही बरं का, पण ज्यांना शब्द बोलता येत नाही, ज्यांची टिंगल टवाळकी चालू आहे आणि अशा ठिकाणी तू उभा आहेस, त्यांचा कैवार घे. तिथून दूर जाऊ नको, पळून जाऊ नको, त्यांचा भाग होऊ नको जे त्यांना चिडवतायत. पुढे काय म्हटलंय बघा, तो असं म्हणतो, अस्मरण झालेल्या वतीने आपले तोंड उघड. ज्यांना बोलता येत त्यांच्या वतीने तू काय कर, तोंड उघड, त्यांचा कैवार घे. मागं फिरू नको, तिथून जाऊ नको. लंबवेलाला सांगत आहे बघा पुढे काय म्हटलं, आपले मुख उघड, तोंड उघड आपलं. लक्षात घ्या, आज जगामध्ये आया जे आहेत ना हे करत नाहीत बरं का. मुलांना म्हणतात जाऊ दे ना, तुला काय करायचं त्यांच्यामध्ये. जे लोक बोलू शकत नाहीत त्यांच्या वतीने बोल. ज्या लोकांवर अन्याय होतो त्या ठिकाणी उभं राहा, त्याला सांग नको करू, हे त्यांच्यामध्ये उभं राहा. जे लोक टिंगल टवाळकी करतात त्यांच्यामध्ये तू आहेस, थांबव. तुझ्यामध्ये ती क्षमता असू दे, तू ते करावं. हे लंबवेला हे तू कर. हे शिक्षण त्याला ती देत आहे. पुढे काय म्हणते बघा, ती म्हणते आपलं तोंड उघड. ह्या 3 वचनामध्ये ती 4दा म्हणते तोंड उघड, तोंड उघड, तोंड उघड, तोंड उघड. बंद राहू नको, त्यांच्यासाठी उभा राहा. पुढे ती काय म्हणते बघा, आपले मुख उघड, धर्माने न्याय कर, गरीब व कंगाल यास न्याय मिळवून दे. हे लंबवेला, माझ्या मुला, तू हे कर. कोण बोलत? आई मुलाला सांगत आहे, तू असं राहा, असं वाग. नंतर तुम्हाला दिसते एक गॅप आहे, अँड देन एक अद्भुत असं शिकवण त्याला ती देत आहे. आणि मग आज संपूर्ण ख्रिस्ती समाज आहे ना,
या वचनांकड, एकूण 10 पासून 31 पर्यंतच्या वचनांकड फार आशेने बघतो, विशेष करून स्त्रिया. सर्वांना वाटतं की ओ किती सुंदर स्त्रीविषयी सांगितलेलं आहे, किती सुंदर स्त्रीचं वर्णन आहे. पण लक्षात घ्या, एक आई दुसऱ्या मुलाला सांगत आहे की आता तुझ्या होणाऱ्या स्त्रीविषयी मला तुला काहीतरी सांगायचं, ती स्त्री कशी असावी याविषयी मला तुला बोलायचं, त्याचं एक्सप्लेनेशन मला तुला करायचं आहे लंबवेला. आणि ती त्याला बोलत आहे. कारण इब्री जे अल्फाबेट्स आहेत ना, इब्री अल्फाबेट्स एकूण 22 आहेत. ओके. आणि ह्या 10 वचनापासून ते 31 वचनापर्यंत एकूण 22 वचन आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की ही यहुदी होती, तर ह्याचं काय माहिती आहे की याची सुरुवात कशी आहे, प्रत्येक जे शिक्षण आहे ना ते हिब्रू अल्फाबेट पासून स्टार्ट होतं. म्हणजे पहिलं जे 10 वचन आहे ते अल्फाबेट एल्ट, नंतर बेट असं स्टार्ट होतं ते. आणि मग जे हिब्रू अल्फाबेट आहेत त्याने या करून आहे की ज्यावेळेस इब्री लेकरं हे वाचतील त्यांना ते पाठ व्हावं, आपल्या मुखी ते सदैव असावं, आईचं शिक्षण त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि त्या अनुषंगाने हे लिहिण्यात आलेलं आहे की या लेकरांनी उठताना, बसताना, चालताना, बोलताना सदैव या गोष्टीचं पठण करावं की जी स्त्री आम्हाला हवी आहे ती स्त्री नेमकी कशी असावी. म्हणून आज आपण म्हणतो ना की सुज्ञ स्त्री कशी असावी, तर इथं बसलेल्या सर्व माता, त्याचबरोबर सर्व पुरुष, ओके, त्यांनी खूप कान देऊन हे ऐकणं गरजेचं आहे की देवाचं वचन आपल्याला काय बोलत आहे. फार अद्भुत अशी अपेक्षा या ठिकाणी स्त्रियांसंदर्भात आहे बरं का. जसं मी तुम्हाला म्हणालो की सुज्ञ स्त्री जी आहे ती कशी, तिचं मोल मोत्यापेक्षा अधिक. म्हणजे मोती मी तुम्हाला सांगितलं असंच खूप मिळतात का, नाही, तर कसे आहेत ते अनमोल आहेत. आणि ते अनमोल मोती कसे मिळवता येतील, कसं ओळखायचं याविषयीचं शिक्षण एक आई आपल्या मुलांना देते. याचा अर्थ काय, ती आई अशा रीतीनं जगलेली आहे आणि त्यामुळे ती आई काय करत आहे, आपल्या मुलाला तशा प्रकारचं शिक्षण देत आहे. ती काय म्हणत आहे बघा, ती असं म्हणते, तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. सुज्ञ स्त्री कोण आहे की तिच्या पतीचं मन तिच्यावर आहे. कसं काय आहे की तो तिच्यावर भरवसा ठेवतो. इन व्हॉट सेन्स तो भरवसा ठेवतो. ज्या कालखंडामध्ये हे लिहिलेलं आहे, या कालखंडामध्ये पुरुष जे आहेत ना, पुरुष ज्यावेळेस आपण हे वाचतो, या वाचण्यामध्ये आपल्याला दिसते की पुरुष जे आहेत ते काम करायचे आणि काम केल्यानंतर ज्या पत्नी असायच्या, यहुदी जे आपण लिखाण काही वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की स्त्रियांना फार हलक्यात वागणूक दिली जायची आणि हलक्यात वागणूक दिली जायची आणि स्त्रियांना फार कमी रीतीनं पाहिलं जायचं, फार हलक्या रीतीने स्त्रियांकडे पाहिलं जायचं. म्हणजे त्यांना फक्त सर्वंटहुड या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. सर्वंटहुड म्हणजे कामासाठी ठेवलेल्या त्या दृष्टिकोनातून स्त्रियांकडे पाहिलं जायचं. पण हा जो लंबवेला आहे आणि लंबवेला दिलेलं जे शिक्षण आहे, या शिक्षणामध्ये आपल्याला काय दिसतो, म्हणतो की तो जो पती आहे तो काय करतो, तो तुझ्यावर भरोसा ठेवतो. का भरोसा ठेवतो? स्वतःच्या संपत्तीविषयी. म्हणजे ज्या वेळेस तो कामासाठी लांब जाईल त्यावेळेस तो संपत्ती तिच्या हातामध्ये देऊन जाईल. भरोसा हा आहे की ती त्याची योग्य ते कारभारी पण करेल आणि म्हणून तो काय करतोय, तिच्याजवळ ते देऊन जात आहे की तिने योग्य कारभार करावा. बघा आता दुसरी साइड कशी आहे. आज आपण आपल्या जगामध्ये जर पाहिलं की स्त्री जे आहे तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आजच्या जगामध्ये, शॉपिंग, मेकअप, पैसे काय हिच्या हातात दिले की काय राहत नाही तो. मग लोक म्हणतात की यांनी शॉपिंगला गेलं तर काय होईल, आम्हाला बॅगा पकडाव्या लागतात, हिच्या मागं फिरावं लागतं, ही काय घ्यायला गेली, एक साडी घ्यायला गेली की 10 साड्या घेते, काय सांगू हिच्याविषयी. जग जे बोलत आहे आणि ख्रिस्ती स्त्री म्हणून स्त्रीकडे जे पाहिलं जातं त्याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहे. वचन असे म्हणत आहे की तिच्या पतीचं मन तिच्यावर भरोसा ठेवतं की तू काय करशील, तू योग्य संपत्तीची काळजी घेशील. I can hand over my credit cards to you. I can hand over my purse to you. आणि मी बिंदास जाऊ शकतो, मी बिंदास राहू शकतो, मला काही काळजी नाही, तू योग्य सर्व गोष्टी करू शकतेस.
आणि हे काय आहे, हा माझा तुझ्यावर असणारा विश्वास आहे. आणि म्हणून वचन असं म्हणतं की तिच्यावर ते भरोसा ठेवतो. मग जो आपल्या पत्नीवर या गोष्टीसाठी भरोसा ठेवतो त्या व्यक्तीला संपत्तीची वाण होत नाही, तो अधोगतीला कधी जात नाही. तो ज्या ठिकाणी आहे तिथून तो वर जातो, तो खाली पडत नाही. नीतिसूत्रेमध्ये 14वा जो अध्याय आहे त्याचे 1 आणि 2 वचन, स्त्री आपलं घर बांधते आणि स्त्री आपलं घर पाडून टाकते, असं नीतिसूत्रे बोलतो. हे कसं बोलण्यात येतं? हे बोलण्याबाबत सत्य काय आहे की जी सुज्ञ स्त्री आहे, सुज्ञ स्त्री काय करते की आपल्या पतीच्या संपत्तीची ती वाढ करते. काय करते? संपत्तीची वाढ करते. ती ज्या वेळेस ती संपत्ती आहे त्या संपत्तीला ती व्हॅल्यू करते. ढगात जात नाही बरं काय, आपण श्रीमंत आहे, आपल्याकडे जाम पैसा आहे, मग काय अहो माझ्या पतीकडे एवढा पैसा, हे बघा हे माझ्याकडे सोनं, मग अजून पैसा आला की हे एवढं सोनं, मग काय अजून आलं की अजून वाकलीच मी. नाही, काय होतंय की त्या पुरुषाला संपत्तीची वाण पडत नाही. ती त्या संपत्तीची राखणदारी करते, ती त्या संपत्तीची कशी वाढ करावी हे सुद्धा विचार करते. यासाठी हा पुरुष काय करतो, त्याचं मन तिच्यावर भरोसा ठेवतं की नाही, शी विल टेक केअर, शी विल टेक केअर. वचन म्हणतात ती आमरण त्याचं हित करते, अहित करत नाही. ती कायसाठी बांधील आहे, ती बांधील यासाठी की ह्याचं ही काय करणार, हित करणार, अहित नाही करणार. कोण बोलत आहे बघा, लंवेलाची आई लंवेलाला सांगते सुज्ञ स्त्री कोणास प्राप्त होते. ती तुझं काय करते, ती तुझं हित करेल, अहित करणार नाही. ती काय योजणार, हित योजणार. प्लॅन काय करणार, तुझं हित व्हावं. अहित करेल का, नाही करणार. ती त्या ठिकाणी उभी राहील आणि तुला ती हेल्प करेल प्रत्येक गोष्टीमध्ये. काल आपण सेमिनार मध्ये पाहिलं ती कोण आहे, ती हेल्पर आहे, ती फुलफिल करते प्रत्येक गोष्ट. म्हणून आपण स्त्रियांकडे बघत असताना म्हणतो मल्टीटास्कर आहेत स्त्रिया, खूप साऱ्या गोष्टी करू शकतात. कारण का, आपण बघितलं काल आदाम काय करत होता, त्याचं लक्ष कुठे होतं, काल ज्या स्त्रिया होत्या त्यांचं लक्ष कुठे होतं, त्याचं नुसतं बायको कुठे माझी, त्याचं लक्ष काय, फक्त जेव्हा त्याला निर्माण केलं कुठे होता तो म्हणतो की नावं देतो दे बापा, 1 2 3 4 5 6 वाघ आला, सिंह आला, हे हत्ती आला वगैरे, हो ठीक आहे, पण मला अनुरूप सहाय्यक कुठे आहे, डोकं फक्त तिथेच आहे, मला अनुरूप सहाय्यक कुठे आहे. जी स्त्री आली ती स्त्री काय होती, मल्टीटास्कर, खूप साऱ्या गोष्टी भरून काढणारी याच्या. मग याचा उपयोग कशासाठी व्हावा, याचा उपयोग या गोष्टींसाठी व्हावा. प्रियानो, ज्यावेळेस मी स्वतः हे वाचू लागलो 10 पासून 31 पर्यंत, मी अबेस झालो की स्त्री किती काम करते, किती गोष्टी हँडल करते, ती एका वेळेस किती गोष्टी चालवते. अमेज, जबरदस्त, आश्चर्य आहे. का बरं, पहा पुढे ती काय करते. ती आमरण म्हणजे स्टार्ट टू एंड जर काही गोष्टीचा विचार करते, ती त्याचं हित योजते. ती काय करत आहे, फक्त त्याचं हित कशात आहे, माझ्या नवऱ्याचं हित कशात आहे. तिचं एकच धोरण आहे, ती अहित करत नाही. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. काय करते, ती काम करते. कसलं काम करते बघा, वचन 24, ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापारास कमरबंद विकत देते. डीलिंग करते, एंटरप्रेन्योर आहे ती, स्वतः काम करते, डील करत आहे, पैसे कमवत आहे. प्लॅन काय तिचं हे करण्यामागं, फॅमिली. मी किती पॉवरफुल आहे, मी कशी म्हणजे जगामध्ये बिझनेस वुमन वावरते, मी कशी म्हणजे हँडल करते गोष्टी, हे तिला दाखवायचं नाहीये. तिला स्वतःचं मोठेपण पुढे करायचं नाहीये. तिचं टार्गेट फक्त एकच आहे, काय माहितीये का, तिचं पती, तिची लेकरं, तिचं कुटुंब. म्हणजे मी हे सगळं करते, उद्देश काय, माझी फॅमिली, माझं कुटुंब. मी अनेक अशा स्त्रिया बघतो ज्यांना स्वतःला असं काही
बिझनेस करणाऱ्या बिझनेस वुमेन किंवा अनेक असा पुढाकार कुठं कुठं घेणाऱ्या मी पाहतो. त्यांना एकच गोष्ट करायची असते, काय माहितीये काय, हाऊ ग्रेट आय एम. मी किती चांगली आहे, मी किती ग्रेट आहे, आणि मी किती मोठी आहे, मी कशा गोष्टी हँडल करते, आणि मी आणि मी आणि मी आणि मी भरलेलं आहे. जेव्हा कधी मी अशा स्त्रियांना भेटलो, मला एकच दिसलं की त्या शून्य आहेत. जेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनाची वजाबाकी केली, देयर इज नथिंग टू अर्न. पवित्र शास्त्र आपल्याला कुठे घेऊन चाललंय? पवित्र शास्त्र म्हणतं ती हे सगळं करते कशासाठी? फॅमिली. तिचा फोकस काय? कुटुंब. ती हे करून काय करते? फॅमिलीकडे येते. का बरं? बघा वचन काय म्हणतं लगेच, ती लोकर ताक खटपटी मिळवते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. ओके, आनंदाला अंडरलाईन करा बरं का, डबल अंडरलाईन करा आनंदाला. काय कष्ट दुःख त्रास आहे, काय चालू आहे यार, किटकिट नाही. शी डज इट विथ फुल ऑफ जॉय. काही आनंदाने करत आहे, तिला आनंद आहे या गोष्टींचा. आनंद कधी येईल बरं? कारण जे प्रतिफळ तुम्हाला हवं आहे, जे प्रतिफळाची तुम्ही अपेक्षा केलेली आहे, त्या प्रतिफळ जर तुमच्या डोळ्यासमोर आहे तर तुम्हाला आनंद आहे. सर तुमच्या डोळ्यासमोर प्रतिफळ नाही, तुम्हाला त्रास आहे. तुम्ही जे करता, काय करायचं, जीवन आमचं काय, सकाळी उठायचं, जेवण बनवायचं, त्रास, काय करायचं, कष्ट हो आम्हाला. स्त्रीला काय किती जाऊन कष्ट. आणि कधी बघितलं आट्या ह्याच्यावर त्रासले हो मी. शी डज दिस विथ फुल ऑफ जॉय. आनंद आहे तिला, दुःख नाहीये. वचन काय म्हणतं, ती व्यापारी गलबतासारखी आहे, ती आपल्या अन्न सामग्री दुरून आणते. तुम्हाला माहिती आहे, आज जर आपण म्हटलं की दुरून आणणं, दुरून आणणं म्हणजे आपण म्हणतो की चला बाजारात जाऊन आणू. मग स्त्री उठते, बाजारात वगैरे जाते, सामान घेऊन बॅग घेऊन येते. ज्याविषयी हे बोललं जातं ना, दुरून आणते, ही जी स्त्री आहे, लवविलाची आई ज्याच्याविषयी बोलते, त्या स्त्रीला जर समजलेलं आहे की माझ्या कुटुंबाला ही गोष्ट आवडणारी आहे, या गोष्टीची आवश्यकता आहे, तर ही गोष्ट ती घोड्यावर बसून नाही जात बरं का, पायी पायी कैक मैल जाणारी स्त्री आहे. काय करते? कैक मैल चालत जाते एखाद्या गोष्टीसाठी. काय? तर अन्न सामग्री एकत्र करते की माझ्या कुटुंबाला. मी पुन्हा म्हणत आहे बरं का, तिचा फोकस कुठे आहे? फॅमिली, कुटुंब. की यांना मी कसं आणून देऊ, यांना पुरवठा कसा करू, दूर जाऊन आणते. आज आपल्याकडे खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत, पण त्याचा पूर्ण फोकस कुठे असला पाहिजे? तुमचं कुटुंब. स्त्रियांनो, कुटुंब फार आवश्यक आहे. त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट आहे, त्यासाठी तुमचं बोलवणं आहे, त्यासाठी तुमचं पाचारण आहे. आणि त्यामुळे ही जे करत आहे ती असेच करत, ती अन्न सामग्री दुरून आणते. बघा, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते. बघितलं का? रात्र सरली नाही तोपर्यंत, म्हणजे ही झोपते कधी? शेवटी. थोड्या वेळानं सांगितलंय, उठते कधी? सगळ्यांच्या अगोदर. तुम्ही पाहिलं ती काय करते? शी इज फुल कॉन्सन्ट्रेटेड ऑन द फॅमिली. फार आवश्यक आहे. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्याच्या अन्नाचा वाटा देते. ज्या कोणी दासी काम करणार त्यांना ती प्रॉपर त्यांच्या अन्नाचा वाटा, ज्या हेल्पिंग आहे तिच्या, त्यांची वाटणी बरोबर करते. म्हणजे त्यांच्यामध्ये तिचं रिस्पेक्ट आहे का? ऍब्सोल्युटली आहे. अहो काय कटकटी बाई होती ती, यांची कोण काम करायचं नाही. काय तिचा रिस्पेक्ट आहे लोकांमध्ये. जे तिच्या हाताखाली काम करत त्यांच्यामध्ये तिचा रिस्पेक्ट आहे का? हो, त्यांच्यामध्ये तिचा रिस्पेक्ट आहे. तेवढंच नाही बघा, शेताची चौकशी करून ती ते विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षमळा लावते. हातची कमाई कुठून आली? मी सांगितलं ना 24 वचन, व्यापार केला तिनं. तिला माहित आहे की योग्य इन्व्हेस्टमेंट मी कुठे करावी. भोळसट नाहीये बरं कधी. शी नोज एक्झॅक्टली. पण पुन्हा कसं बघा, स्टार्ट विथ वचन 2. वचन 2 काय बघा, जे 11 आपण वाचलं, सॉरी. पती, तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. त्यानं काय केलेलं आहे? त्याचं हाय नाही ते तिच्या हातात दिलेलं आहे. आणि ती काय करत आहे? ती योग्य तो कारभार
कारण ते तिचं आहे सर्कल. कुटुंब काय? कुटुंब तिचं सर्कल आहे तो, आणि त्या सर्कलमध्ये ती आहे. जे काही ती करत आहे ते कुटुंबाला हात भार लावण्यासाठी आहे. आणि जो पती आहे तो पती काय करत? तिच्यावर पूर्ण भरोसा ठेवत आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण बर का. तो असं नाही म्हणत आहे अरे तू माझ्या अधीन असायला पाहिजे, पण तू योग्य काही कारभार करत नाहीस. आता ऐक, हे तू बरोबर केलं नाही, तो त्याचा पूर्ण अधिकार आहे. पण या ठिकाणी काय झालंय, ती अशी सद्गुणानं भरलेली आहे की त्या पतीचा तिच्यावर भरोसा आहे. आणि पती म्हणत आहे की जे तू करत आहेस ना ते योग्य आहे, कारण तू माझ्या संपत्तीची वाढ करत आहेस, तू माझं हित चिंतत आहेस, अहित करत नाहीयेस. दॅट्स प्राईम मोटिव्ह. स्त्रियांनो, किती अद्भुत सर्कल बघा देवबापाने तुम्हाला कामासाठी दिलाय. स्त्रीचा जो सर्कल आहे तो किती मोठा आहे बघा. किती आशीर्वादित आहात तुम्ही की हे संपूर्ण 22 वचन स्त्रियांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं त्यांचं कौटुंबिक जीवन जगावं याविषयी सुंदर असं एक्सप्लेनेशन करतात. किती आशीर्वादित आहात बघा. वचन काय लिहिलंय, असं म्हटलंय, ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते, ती आपल्या बाहू नेटाने कामास लावते. बाहू म्हणजे ती जिम नाही करत बरं का, ठीक आहे, अशी अशी करून जाऊन जिम मध्ये जाऊन मस्त बाहू माझे सॉलिड करते, शक्तिशाली बनते. नाही, हे ती कसं करताय? कष्ट करून, धावपळ करून. ती काय झाली? ती स्ट्रॉंग झाली आहे. रन करताय, जात आहे, येत आहे, काम करत आहे. विचार, तिच्या डोक्यामध्ये एकच आहे, काय माहिती? फॅमिली, माझं कुटुंब, माझा पती, माझी लेकरं. 18 वचन, आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळतं, तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. माहितीये का रात्रीस मालवत नाही याचा अर्थ ते लोक तेल घालायचे दिव्यामध्ये आणि रात्रभर तो दिवा चालू असायचा. मालवत नाही म्हणजे जेव्हा तो दिवा मुजणार ना त्यावेळेस ही स्त्री काय करते? उठते आणि त्या दिव्यामध्ये तेल घालते. म्हणजे शी इज ऑलवेज बीन ऍक्टिव्ह. तिला तिच्या घरामध्ये काय चालू आहे तिला ठाऊक आहे, तिला ज्ञात आहे तिला काय चालू आहे. अहो काय सांगू, मला कळतच नाही, मला समजलंच नाही, असं नाहीये. शी इज टोटली ऍक्टिव्ह. तिचं तिच्या घराकडे प्रॉपर लक्ष आहे. घरात काय होत आहे काय नाही तिला सर्व ज्ञात आहे. तिला तिच्या मुलांबद्दल सर्व माहिती, पतीबद्दल सर्व ठाऊक. पतीच्या गुप्त पातकांना ती कम्फर्ट करणारी, त्याला सांगणारी, त्याच्याबरोबर उभी राहणारी, त्याला मार्गदर्शन करणारी, पती संदर्भात मुलांसंदर्भात उभं राहणारी, त्यांची प्रार्थना करणारी. ती मालवू देत नाही. ती ऍक्टिव्ह आहे एकदम कुटुंबासंदर्भात. ती चाती आपल्या हाती घेते, ती हाताने चरखी धरते, ती गरिबांसाठी मूठ उघडते. ती काय करते? शी इज ऑलवेज बीन देअर. हेल्प हवी आहे, मी आहे. मूठ उघडणारी, मदत करणारी, गरजवंतांना हात देणारी. तिच्या डोळ्यातून कोण सुटत नाही बरं का, कोण सुटत नाही. ती बरोबर लक्ष ठेवून आहे, कोण गरजवंत आहे, कोण गरीब आहे. माझी मूठ उघडायला मी सदैव तयार आहे. काय वंडरफुल वुमेन आहे. कोण बोलत आहे असं? लमुवेलाची आई लमुवेलाला त्याच्या होणाऱ्या बायको संदर्भात शिक्षण देते की हे लमुवेला, सुज्ञ स्त्री कोणास प्राप्त होईल रे बाबा? कोणास मिळेल बाबा सुज्ञ स्त्री? सुज्ञ स्त्री म्हणाला ना, ख्रिस्ती समाजामध्ये आपल्या प्रत्येक स्त्रीला वाटते की ती सुज्ञ आहे. प्रत्येकीला वाटते की हा मी सुज्ञतेने भरलेली आहे. पण ज्यावेळेस आपण वचनात जातो ना आणि पडताळून करणं लागतो त्यावेळेस आपली पातकं आपल्याला दिसू लागतात की माझं लक्ष कुठे आहे. काही दिवसांअगोदर मी स्त्रियांना असं म्हणालेलो होतो की मला माईक दे बेटा स्तवन, एक माईक दे, बंद असू दे, बंद करून दे मला, थँक्यू. काय झालेलं आहे माहितीये का,
की हे एवढं अद्भुत कार्य स्त्रियांना दिलेलं आहे. ओके, एवढं किती सांगितलं बघितलं का, स्त्रीनं कसं असावं, काय करावं, किती कुटुंब. पण तुम्हाला माहित आहे आज ख्रिस्ती समाजातील स्त्रियांचा दृष्टिकोन आणि फोकस काय झालाय? घर, ज्याला आपण कुटुंब म्हणतो, जिथं मला लक्ष लावायला पाहिजे, जिथं मला वेळ घालवायला पाहिजे, जिथं माझ्या नवऱ्याचं मी हित करायला पाहिजे, जिथं मी गरजवंतांची गरज भागवायला पाहिजे, ज्या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाची अन्न सामग्रीची तयारी करायला पाहिजे, ते सर्व सोडून मला मंडळीमध्ये यायचंय आणि हे पकडायचंय. मला हे पाहिजे माझ्या आयुष्यात. मी कधी पुढे येऊ आणि कधी माईक घेऊ, मी कधी लोकांसमोर जाऊ आणि कधी लोकांसमोर जाऊन माईक धरू, एवढं हवंय तिला. मी आपल्या मंडळीतील प्रत्येक स्त्रीला सांगत आहे बरं का, सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही सगळ्या स्त्रियांनी ह्याच्यापासून दूर राहा. ठीक आहे, ह्याच्या मागे कधीच लागू नका, कारण ह्याची गरज नाहीये. जर देवाला तुम्हाला उभं करायचं आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला यथायोग्य रीतीने उभं करू. तुमची धाव, तुमचं लक्ष, तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या कुटुंबामध्ये असो. आपल्या परिवाराकड, आपल्या पतीकड, आपल्या लेकरांकड. अहो त्या लंवेला बघा, त्याची आई अनस्टॉपेबल त्याला सांगत आहे, पण आमची आई नाही. आमच्या आईला हे पाहिजे का? मोठेपणा आहे याच्यामध्ये. 4 लोकांमध्ये जाऊन बोलणं मला चांगलं वाटायला लागलंय. आणि जेव्हा मी विचारतो काय मग कुटुंबाविषयी काय, नाही जरासं माझं तिकडे एवढं लक्ष नाही, मी मिनिस्ट्रीमध्ये बिझी आहे. विमेन, वेअर युअर मिनिस्ट्री स्टार्ट्स, इट स्टार्ट्स इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबामध्ये सेवा कार्याची सुरुवात आहे, पण कुटुंबामध्ये सेवा कार्य आम्हाला कोण बघणार आहे? मग काय आम्हाला ते हवंय. डिड यू रिमेंबर येस्टरडे आपण काय शिकलो? स्त्री कशासाठी भुकेली आहे? तिला काय करायचंय? तिला काय करायचंय? होल्ड घ्यायचंय. कुणाचा? अहो पतीचा. पतीनं माझं ऐकावं हेच तिला हवंय, आणि ती काय करते? प्राणभावापासून त्याच्या माग आहे, मेरे को चाहिए, मेरे को चाहिए, क्या चाहिए, होल्ड चाहिए तिला. आणि त्यासाठी ती भुकेली आहे. आणि स्वामित्व कुणाला दिलंय? ऑलरेडी पुरुषाला देऊन टाकलंय. स्वामित्व त्याला देऊन टाकलेलं आहे. आणि हिला काय आहे? हिचं डिझायर काय आहे की मी ह्याच्यावर हक्क गाजवावा, ह्यानं माझं ऐकावं, ह्यानं ह्याच्यावर माझा कंट्रोल असावा, आणि हेच चालू आहे. आणि त्यामुळे जेव्हा हे समोर येतं ती म्हणते ह्याच्यासाठी तर मी वाट बघत होते एवढे दिवस झालं की मला हे मिळावं, आणि आता मिळालेलं आहे. आणि ताई मग तुझं कुटुंब का? नाही, तिकडं माझं दुर्लक्ष होत आहे. अन्न सामग्री तिकडं माझं दुर्लक्ष आहे. उठणं आणि लेकरांसाठी झटणं नाही, ते माझं दुर्लक्ष आहे. पण मला हे हवंय. फ्रेंड, जपा. तुमचा फोकस हा नसावा. दिसतं, तुमचा फोकस हा कधीच नसावा. काय असावा? लंबेला काय शिक्षण दिलं बघा. त्याची आई पुढे असं म्हणते, आपल्या कुटुंबाकरिता, इम्पॉर्टंट आहे बरं का, आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचं सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. म्हणजे ती काय करते? किरमिजी म्हणजे एवढी थंडी, इस्रायलला थंडी असते का? बर्फ पडतो का? बर्फ नाही पडत बरं का. मग इथं बर्फाविषयी काय लिहिलेलं आहे तर एक वेळेस पडलेला होता. म्हणजे इथं थंडी असते का? बिलकुल आहे. त्याचा उल्लेख आहे का? बिलकुल आहे. ओके, दुसऱ्या शमवेलामध्ये त्याचा उल्लेख आहे 20व्या अध्यायामध्ये की त्या ठिकाणी बर्फ पडलेला होता का? हो, पडलेला होता. आणि त्या ठिकाणी मग ही काय करते? जेव्हा बर्फ पडणार आहे त्याची तयारी कधी करते? ती आत्तापासून करते. काय करत आहे की माझ्या लेकरांना, माझ्या कुटुंबाला थंडी वाजू नये, कधी? बर्फाच्या टायमापर्यंत मी काय करते? आत्तापासून तयारी करते. मी काय करते? आतापासून तयारी करते. बघा पुढे काय लिहिलंय. पुढे असं म्हटलंय, ती आपणासाठी बेलबुट्टीदार पलंग पोस करते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. जर तुम्ही हे नीतिसूत्राचे पहिले वाले जर नीतिसूत्रे वाचले, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वेश्या आणि वेश्येविषयी लिहिलंय की ती पलंग तयार करायची. दिस इज द फर्स्ट टाइम असं दिसतं की एक स्त्री, एक विवाहित स्त्री
पलंग तयार करते, जांभळा पलंग. कुणासाठी बरं? आपल्या पतीसाठी. दॅट्स हर फोकस. ती आपल्या पतीशिवाय इतरत्र कुणाचाच विचार करू नाही शकत. ती आपल्या लेकरांशिवाय इतर कुणाचाच विचार करू नाही शकत. तिचा फोकस फक्त तेच आहे, आपलं कुटुंब. आपल्या कुटुंबाच्या बाहेर ती विचारच नाही करत. जे शिक्षण आहे स्त्रियांना आजच्या विशेष दिवशी स्त्रियांना तुमच्यासाठी हेच आहे, कारण हाच तुमचा आशीर्वाद आहे. युअर फॅमिली इज युअर ब्लेसिंग, जे प्रभूपासून मिळालेलं आहे तुम्हाला. तुमची सेवा कुटुंबापासून सुरू होते. तो असं म्हणतो, तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. बघितलं काय होतं? तिचा पती वेशीत असताना ओळखता येतो, अरे हा त्या प्रीतीचा नवरा आहे बरं का. कसं काय बरं? कारण तिचं व्यक्तिमत्व अशा रीतीने तिनं केलेलं आहे की ओळखता येतो. ती काळजी घेते आपल्या पतीची प्रॉपरली, यथायोग्य रीतीनं, की तिला ओळखता यावं, त्याला ओळखता यावं. ती इन्व्हेस्ट करते त्या गोष्टीमध्ये. कुठे बरं? वेशीमध्ये. त्यांना फार आवश्यक आहे बरं का. वेशीमध्ये म्हणजे नामवंत लोकांमध्ये जर तुमचा पती बसलेला आहे, क्रेडिट कुणाला जातं माहितीये का? इट्स यू. स्त्रियांना हे तुमचं क्रेडिट आहे. जर तुमचा पती नामवंत लोकांमध्ये जाऊन बसत आहे, याचं क्रेडिट तुम्हाला आहे. सी किती जबरदस्त मिनिस्ट्री आहे ही, की ती तुमचं हित साधते. तिचा फोकस फक्त तेवढाच आहे की याचं हित मी कसं करू. कारण तुमची जी बांधणी आहे, तुमची स्त्रियांची जी निवड आहे, ती बिलकुल त्याच गोष्टींसाठी आहे. त्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, त्यासाठी तुमचं बोलवणं आहे. आता वचन काय म्हणतं बघा. तो म्हणतो की तेव्हाच त्याला ओळखतात. ह्याचं उदाहरण फार सुंदर आहे. रूथचं पुस्तक वाचलं तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. त्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की लगेच ओळखण्यात येतं. ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापारास कमरबंद देते. बल व प्रताप ही ती जी वस्त्रे आहेत ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. म्हणजे अगोदरच सोय करून ठेवते. ती काय करते? निश्चिंत आहे पुढील काळासाठी, एकदम निश्चिंत. ती अगोदरच काय करत आहे? सोय करून ठेवत आहे. ती थंडीच्या दिवसांची काळजी अगोदरच करून ठेवते, गरमीच्या दिवसांची काळजी अगोदरच करून ठेवते. का बरं? दूरदृष्टी आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, ज्यावेळेस मी स्वतः हे वाचत होतो आणि अभ्यास करत होतो, मला जाणवत होतं की स्त्री किती काम करते. अनस्टॉपेबल आहे ती. तिचं सेवा कार्य घरातलं किती मोठं आहे. जर तिनं लक्ष फक्त याच गोष्टींवर राहायला लावलं तर याचा परिणाम किती अद्भुत होईल. वचन असं म्हणतं बघा, तिच्या तोंडातून काय निघत आहे? तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. जर समजा तुमचा पती तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतोय आणि म्हणतो, काय आमचं बावळट आहे बोलायला लागले, हे आमचं बावळट बोलतंय काहीतरी ऐकावं. स्त्रियांना तुम्ही फेल आहे बरं का. तुमची वाणी जेव्हा तुम्ही मुख खोलाल तेव्हा सुज्ञतेची असावी. सुज्ञता प्राप्त कुठून होते बरं? देवाच्या वचनाद्वारे. म्हणजे तुमचं लक्ष आणि वाचन काय असावं? देवाचं वचन. आमचं लक्ष कुठं? तिथं. तुमच्या मुखाद्वारे काय निघावं? सुज्ञतेचे बोल. तुमच्या पुरुषाने ना पाहावं, म्हणा मला ऐकायचंय तुझं, जरा थांब, मला ऐकायचंय, तू बोल. तुझ्या वाणीमध्ये दयेची वाणी आहे. वाव, मला तुझं ऐकू दे. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ह्या लमुवेलाची आई हे लिहित आहे, स्त्रियांकडं फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं इब्री विश्वासामध्ये.
स्त्रियांकडे फक्त काम करणाऱ्या म्हणून पाहिलं जायचं, कारभारी, घरातले नोकरदार यांच्या संगती त्यांची तुलना व्हायची. पण ही म्हणत आहे की सुज्ञ स्त्री कुणाला प्राप्त होईल तिच्याविषयी मी तुला सांगते लंबवेला, ऐक ती कशी आहे. म्हणून सुरुवातच अशी लिहिली आहे की लंबवेलाच्या आईचं वचन म्हणजे देववाणी. ही दुसरी तिसरी नाही आहे, ही देववाणी आहे. हो, की स्त्रियांना कसं असावं, तुम्ही तुमचं लक्ष कुठं असावं, तुमचं ध्यान कुठं असावं, तुम्ही कुठं पाहावं, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हाऊ वंडरफुल, किती जबरदस्त आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. आणि पुढचं वचन महत्वाचं आहे बरं का, ती आळशी बसून अन्न खात नाही. कधी एकदा बाबा हा कामाला जातो बघते मी, करते पायला मग झोपून जाते आळशी. नाही, ती काय करते, ती आळशी बसून अन्न खात नाही. ती कशी आहे, ती रेडी आहे काय करायला, कष्ट करायला, काम करायला. तिचं फोकस फार क्लिअर आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, चाचपडून बघा स्वतःला. स्त्रियांनो, आजचा संदेश फार महत्वाचा आहे, तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी बढोतरी करणार आहे आणि तुम्हाला परत जाणीव करून देणार आहे की तुम्ही किती स्पेशल आहात आणि किती अद्भुत सेवा देवबापाने तुम्हाला दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही रममान झाला, इनफ फॉर यू, खूप इनफ आहे. कारण का, जबाबदारी त्याला दिलेली आहे, त्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याला फक्त असं बैलासारखं जाऊन काम करायला नाही, चाललो मी कामाला चाललो, घाम हो हो हो, त्यासाठी नाहीये तो. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं, घाम गाळणं, काम करणं जे आहे पापाचा परिणाम आहे, तो त्याला करायचं नाही, ते त्यातून तो सुटला नाहीये. किंवा काम करून आला, हे काम करून आलोय मी, चहा वाढ चाल, यासाठी तो नाहीये. किंवा असा मोठेपणा येऊन करणं, मी आज काम केलेलं आहे, खूप थकलेलो आहे, आता बघ मी येऊन जरा आराम करतो, माझी काळजी घे, यासाठी तो नाहीये. त्याला हे करायचंच आहे, त्याला पर्याय नाहीये दुसरा. कारण आदमाद्वारे जो पापाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर दिलेला जो श्राप आहे तो त्याच दृष्टिकोनातून त्याला आहे की तू निधड्याच्या घामाने आणत नाही. 28 वचन, तिची मुले उठून, 28 वचन काय म्हणतात, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बरोबर काय, काय बघा, तिची मुले उठतात आणि तिला काय म्हणतात, तू धन्य आहेस. मुलं तू काय म्हटले, तू कशी आहेस. जर तुमची मुलं तुमचं टिंगल टवाळी करतायत ना, देन प्रॉब्लेम आहे बरं का. किंवा तुझी मुलं म्हणतात काय बोला लागली नाही, देन इट्स प्रॉब्लेम विथ यू. हा तुमचा मुद्दा आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही योग्य ते तुमचं वर्तन ठेवलेलं नाहीये. and they have not seen you in that sense. मग न ठेवल्यामुळे हे घडत आहे. अरे लागली यार आमची आई बोलायला, आता काय करायचं. तुम्ही बघा हे काय होत आहे. ऍज सून ऍज ही मुलं धन्य कधी म्हणतात, जेव्हा ती प्रौढतेपर्यंत जात असतात. लहान आहेत तोपर्यंत ठीक आहे बरं का, हे शांत बस रे, चल रे, अमुक करे तमुक करे. ऍज सून ऍज ती मोठी होऊ लागतात ना, आणि मोठी होत असताना when they see you blessed. आमची आईविषयी आम्ही काय सांगतो, आशीर्वाद. आमच्या आईविषयी आम्ही काय बोलतो, शी इज ब्लेसेड वन. तिची मुले होतात आणि तिला काय म्हणतात, तू धन्य आहेस मम्मा, तू धन्य आहेस, तू जे केलं त्याविषयी तू धन्य आहेस. तुम्ही चाचपडून घ्या या ठिकाणी जे आहात तुम्ही स्वतःला. कारण जोपर्यंत लेकरू लहान आहे एव्हरीथिंग इज फाईन. ती धन्य म्हणण्याच्या स्टेजला जोपर्यंत येत आहेत ना, तिथंपर्यंत लक्ष द्या आपण कसे वागत आहोत, आपण काय करत आहोत. कारण तुझं वचन काय म्हणतो, तिचा नवरा काय म्हणतो, तिचा नवरा असं म्हणतो आणि प्रशंसा करतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवलेत. आय हॅव मेट विथ मेनी विमेन इन माय लाईफ. मी खूप साऱ्या स्त्रियांना बघितलं, भेटलो, बोललो. पुरुष म्हणत आहे की मी अनेक ठिकाणी फिरत आहे, मी अनेक स्त्रियांना बघितलं, अनेक स्त्रिया सद्गुण दाखवत आहेत, मी पाहिलंय का सगळ्यांना. पण तो पुरुष तिला म्हणत काय माहितीये का, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.
कोण बोलत आहे? हर मॅन. तिचा नवरा बोलत आहे. तिचा नवरा असं नाही बोलत, तुझं ठीक आहे, माझी आई भारी होती, तुझं ठीक आहे, पण तिकडे गेलो ना, तिकडे ती भेटलेली त्याला चांगली होती का? तू भेटायच्या अगोदर एक जण आलेली, ती भेटण्याची चांगली होती का? हा, ओके. अगेन रिमाइंड करा, बायबल सेज सद्गुण स्त्रिया बघितल्या, पुष्कळांना मी पाहिलं, पण वरचढ आहे. त्याने ना लंबवेलाची आहे अंडरलाईन कर आणि मग ते असं इथे जे काही आणि जे लोक मला आणि जेव्हा तुम्ही स्त्रीच्या शोधामध्ये जाल आणि तुम्ही त्या स्त्रीला शोधा, काय तुम्ही पाहाल तिच्यामध्ये? कारण वचन असं म्हणतं की सौंदर्य भुलवणार आहे. आहे लावण्य सुंदर आहे. आणि मग तशी आपण दिसायला किती सुंदर आहे, डोळे डोळे पाठ आणि मग तिला कळ्या पण पडतात आणि मग अजून काय डोळे छान. हे कसं आहे? व्यर्थ आहे. हे सौंदर्य व्यर्थ होणार आहे, फुलवणार आहे. काय होणार आहे? एक पडणार आहे. तर त्या कालिका असायला तर असा होईल, बरोबर नाही? किती असं असं करा, लावण्य शरीर काय म्हणतं आणि मग सगळं चांगलं वाटत आहे. असं सगळं विचार वचन आहे, सौंदर्य भुलवणार आहे, लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. कुणाची प्रशंसा होते? परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची. मित्रांनो, तुम्ही काय बघणार आहात? तुम्ही काय बघावं किंवा कुणाचं सर्च करावं? जी स्त्री परमेश्वराचं भय बाळगते. येणाऱ्या दिवसामध्ये त्यावेळेस तरुणांना तुम्ही मुलगी पाहायला जाल, मुलींना ज्यावेळेस तुम्ही तुमच्या विवाहाची तयारी कराल, कशी करणार? परमेश्वराचं भय ही एकमेव की आहे, ज्या तुम्ही आज या ठिकाणी माता आहात, बसलेले आहात. काय की आहे परमेश्वराचं भय? परमेश्वराचं भय ही तुमच्या जीवनातली एक की आहे. आणि हे जर तुमच्यामध्ये आहे, एव्हरीथिंग विल सेट अपार्ट. ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या निघून जातील. आणि व्हॉट विल बी विथ यू? देवाचं भय. आणि देवाचं भय असेल तर मग वरील ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये जीवनामध्ये दिसणार. तर तुम्हाला अडचण नाही होणार. तुमचं कधीही लक्ष घरापेक्षा बाहेर इतरत्र गोष्टींकडे जाणार नाही. कधीही लक्षात ठेवा, तुम्ही ना घर बंद करून तिच्या घरात काय चाललंय डोकावून पाहणार आहे तुम्ही कधी होणार नाही. कारण तुम्हाला कामच एवढं दिलंय कुटुंबामध्ये, तुमचं सर्कलच एवढं कुटुंबामध्ये आहे की तुम्हाला इतरत्र पाहण्याची आवश्यकता कधीच पडणार नाही. आई पण हे फार जबरदस्त देवापानं तुम्हाला दिलंय बरं. एकदम संपत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दावीद राजा स्वतःच्या जीवनाविषयी असं म्हणतो की मी जन्माचंच पाठीत. तो म्हणतो मी आईच्या गर्भात गर्भधारण केलं तेव्हाच आम्ही पाठवतो.
म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे बघा. एक आई आहे आणि ती आई स्वतः पापी आहे. ती स्वतःच्या देहाच्या पातकांसाठी लढत आहे. तिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो पातकी आहे मुळात. म्हणजे एक पापी दुसऱ्या पाप्याला या जगामध्ये जन्म देत आहे. ही टास्क किती मोठी आहे बघा आईची. किती आई काय करते, एक पापी दुसऱ्या पाप्याला जन्म देते आणि दोन पापी मिळून आध्यात्मिकतेकडे धावण्याचा प्रयत्न करतात. एक पापी आई दुसऱ्या पाप्याला धार्मिकतेचा मार्ग शिकवत आहे. त्यानं हे तिच्याकडून शक्य होईल का? नाही, कारण ती तिच्या देहाच्या अनेक गोष्टी झगडत आहे. व्हॉट विल सेव्ह हर? लॉर्ड जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून तिच्या विसाव्याचे ठिकाण कोण? प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा ती प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित होते, जेव्हा ती त्याच्या भयामध्ये चालते, तेव्हा तिला गोष्टी शक्य होतील पवित्र आत्म्याद्वारे. नाहीतर मग एका लेकराला जन्म दिल्यानंतर त्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाढवणं ही अशक्य गोष्ट आहे. कुटुंबामध्ये नवऱ्यानं तिची प्रशंसा करणं अशक्य गोष्ट आहे. कारण नवऱ्यानं फर्स्ट प्रशंसा काय केली माहितीये का? फर्स्ट प्रशंसा अशी होती की वाव, तू माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहेस, तुला नारी म्हणावं, काय प्रशंसा आहे. नेक्स्ट डे व्हेन शी सिन, तर म्हणतो आदामा तू पाप केलं का? मी नाही, तू जी स्त्री मला दिलीस तिनं ते फळ काढून मला दिलं. तुम्ही बघितलं, ऍज सून ऍज हे झालं तो डायरेक्टली बोर्ड दाखवतो. स्त्रियांनो हे अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही परमेश्वराचं भय धरा, जेव्हा त्याला समर्पित व्हा, गोष्टी शक्य होऊ लागतील. त्यामुळे तुमचं लक्ष वारंवार देवबापाकडे असतं. यासाठी की इथं दिलेला जो आशीर्वाद आहे स्त्रियांना, कोणता आशीर्वाद त्या स्त्रीला मिळाला माहितीये का? तिची मुलं उठतात आणि तिला म्हणतात मम्मा यू आर ब्लेसेड. तिचा पती म्हणतो की बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले पण तू त्यांच्यामध्ये वंचन आहेस. तिला आशीर्वाद काय मिळतो माहितीये का? की चव्हाट्यावर ज्यावेळेस लोकांमध्ये तिचा पती नामांकितांमध्ये बसलेला असतो, लोक म्हणतात की पहा हा तिचा पती आहे. का बरं? कारण तिनं त्याचं हित केलं. त्याचा संपूर्ण भरोसा तिच्यावर आहे की ती त्याच्या गोष्टींची यथायोग्य काळजी घे. जर तुमचा पती अयोग्य लोकांमध्ये बसतो उठतो, तुम्हाला देवाच्या चरणाजवळ अजून जाण्याची आवश्यकता. जर तुमच्या पतीचं हित न होता अहित होत आहे, तुम्हाला अजून विचार करण्याची गरज आहे. जर तुमच्या पतीची अजून वाहवा होत आहे, तुम्हाला अजून प्रभूजवळ जाऊन म्हणणं गरजेचं आहे, आम्ही तुझे आभार मानतो की माझा उपयोग तू करत आहेस, पण अजून मी तुला समर्पित होते. त्यामुळे हे करणं अत्यावश्यक आहे. कारण सद्गुणी म्हणाल्या डोक्यामध्ये घेऊन किती सद्गुणी असं दर्शन ती नको. आपल्याला कोण सद्गुणी हवी आहे? जी वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते यथायोग्य पाळण्याचा प्रयत्न. तिचा फोकस तो यानं फार गरजेचं आहे. काल मी तुम्हाला जे सांगितलं की कोणी स्त्रीला मला असं म्हणू नये, पाळक साहेब, मी खूप प्रयत्न केला. असं म्हणू नये, पाळक साहेब मी खूप प्रयत्न केला. नाही, मी प्रयत्न करून हारले बसले. म्हणलं अशक्य आहे. कारण ज्या रीतीनं देवानं स्त्रीला बनवलेलं आहे, कालचं मी रिपीट करतो सेंटेन्स केलेला आहे. तुम्ही स्त्रिया ठीक आहे क्षमतेमध्ये फार उच्च आणि मोठ्या आहात. तुम्ही असं बोलूच शकत नाही की मी माझा प्रयत्न केला. कारण खुद्द देव आणि देवाने दिलेली आज्ञा याच्यापासून आदाम जो आहे तो फिरला, जेव्हा स्त्री त्याला म्हणते फळ खा. तिच्यामध्ये अद्भुत अशी क्षमता आहे. त्या क्षमतेनं ती भरलेली आहे. म्हणून म्हणतं मोस्ट पॉवरफुल स्त्री या जगामध्ये, आपल्या भारतामध्ये जर कोण होती असं म्हणतात तर ती इंदिरा गांधी. मोस्ट पॉवरफुल विमेन या कंट्रीमध्ये, जी असे डिसिजन्स घ्यायची जबरदस्त. आपली प्राईम मिनिस्टर होती, तिच्याविषयी बोलत स्ट्रॉंग वुमेन. मी तुम्हाला सांगतो इथे बसलेली प्रत्येक स्त्री
तिच्यापेक्षा कैक पटीनं पण स्ट्रॉंग आहे. कारण जी स्त्री देवानं लावून दिलेली जी आज्ञा आहे त्या आज्ञेला बळी पडते, त्याबरोबर आपल्या पतीलाही देते आणि तोही ते खातो आणि कबूल करतो की हे प्रभू मी नाही, तिनं ते काढलं, तिनं ते मला दिलं. हे बोलूच नका की तुम्ही तुमचा प्रयत्न केलेला आहे. मी काल जसं म्हणालो तुम्हाला की तुमच्या पतीनं तुम्हाला असं कुठेतरी दाबून ठेवलंय की तुम्हाला वाटत आहे की हा हे मला बोललं ना माझ्या पतीनं, बस तेवढं ठीक आहे. तुमच्या पतीनं कधीच तुम्हाला असं बोलून दाबून ठेवलंय, माझी पत्नी आहे ना खूप धार्मिक आहे, माझी आई आहे ना खूप धार्मिक आहे, मी एवढा नाहीये. मूळचा पापी स्वभाव तुमचा. तुम्ही म्हणता हो मी धार्मिक, हो मी पवित्र, आणि तुम्ही स्वतः त्या वलयामध्ये ठेवलंय आणि तो एकदम सेफली बाजूला लावलाय. तो म्हणतो आता कसं अडकवलंय तुला. नाहीये बरं का असं. त्याचं काम दुसरं आहे. तुम्ही स्वतःला तुमच्या या मीपणामध्ये अडकून घेऊ नका. तुम्ही कोण आहात? लंगवेलाची आई म्हणते ते आहात काय? कष्ट करणारी, काम करणारी, कुटुंबासाठी झटणारी, कुटुंबाचं हित करणारी, आपल्या पतीला तिचं हित तिनं कधीही न पाहणारी, ती आपल्या पतीला हित पाहणारी, त्याला पुढे नेणारी. हो अशीच काही स्त्री आहे. तुम्ही स्वतःला या गोष्टींमध्ये घाला. फुकट मी धार्मिकतेमध्ये गुंतून राहू नका, मीपणामध्ये गुंतून राहू नका. त्याला मामा बरं बाबा मला असं म्हणू नको, मी पण पडलेली तुटलेली पापी प्रभूच्या चरणाजवळ जाणारी स्त्री आहे. तुला जी जबाबदारी दिलेली आहे ती यथायोग्य तिथे कशी पाळता येईल त्याचा प्रयत्न कर. प्रभूच्या चरणाजवळ जा, प्रार्थना कर. मला आध्यात्मिकतेच्या गोष्टी शिकवले दादा, असं माझ्या करू नको. हा फोकस ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही विचार करा की तुमच्या पतीने तुम्हाला कुठं दाबून ठेवलं. स्त्रियांनो या संधीचा उपयोग घ्या. स्वतःची आध्यात्मिकता वाढवा, प्रभूमध्ये अधिक प्रबळ व्हा. यासाठी की देव की त्या तुमच्याकडून तुमच्या कुटुंबाद्वारे त्याचा गौरव करा. प्रभुदेवा हा मायवार तुमच्यासाठी खूप आशीर्वादाचा करो, आनंदाचा करो, देवाच्या वचनानं भरलेला करो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्याद्वारे तुमची लेकरं बाळ, त्याचबरोबर तुमचा पती अधिक चांगल्या रीतीनं लोकांसमोर दृष्टीला पडत. आणि मग तू वाव, हे त्या सद्गुणी स्त्रीचे लेकरं, हे त्या सद्गुणी स्त्रीचा हा नवरा आहे. देव आप करो तुमच्यावर अशी प्रार्थना केल्या. देवा आम्ही तुझे आभार मानतो, ही संधी तू आम्हाला दिलीस, तुझी उपकार करतो. विशेष करून या वेळेला देवा आम्ही तुझ्या चरणाजवळ तरी प्रार्थना करतो. आमच्या मंडळीतील प्रत्येक देवापाची माता आहे, जी स्त्री आहे, त्यांना देवापा तुझ्या स्वाधीन कर. तुझ्या कृपेद्वारे देवा प्रत्येकाला जवळ घे आणि तुझं गौरव करण्याची संधी देवा त्यांना. प्रभू आपल्या कुटुंबामध्ये त्यांचं लक्ष असावं आणि त्याद्वारे देवा त्यांनी तुला गौरव द्यावं असं देवापा करू नका. सर्व गौरव मान सन्मान आम्ही तुला देतो, कारण ते तुझा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून आमेन.